नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी कोर्टाने माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। त्याशिवाय 12.5 लाख रुपये दंड किंवा आणखी 1 वर्षाची शिक्षा देखील कोर्टाने दिली आहे। तब्बल 150 कोटी रुपयांच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात एकूण 9 आरोपी होते। त्यापैकी 6 जणांना कोर्टाने दोषी ठरवलंय। सरकारी रोखे खरेदीत हा घोटाळा झाला होता। 2001-2 या वर्षी हा घोटाळा झालेला होता। त्यावेळी सुनील केदार हे बँकेच्या अध्यक्षस्थानी होते। तब्बल 22 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागलाय। आज कोर्ट ने एक्यूज नंबर 1 सुनील केदार, एक्यूज नंबर 2 अशोक चौधरी, एक्यूज नंबर 4 केतन सेठ, एक्यूज नंबर 7 आलोक वर्मा, एक्यूज नंबर 8 सुबोध भंडारी, एक्यूज नंबर 10 नंदकिशोर त्रिवेदी, इन आरोपियों को आईपीसी सेक्शन 406, 409, 468, 471 और 120B के तहत दोषी करार पाया हुआ है। हे नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण काय आहे? 150 कोटींच्या घोटाळ्यात सुनील केदार हे मुख्य आरोपी होते। 2001-2002 साली बँकेच्या घोटाळ्यावेळी सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खासगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून शेअर्स खरेदी केले होते। त्यानंतर त्या कंपन्यांकडून बँकेला कधीच खरेदी केलेले रोखे मिळाले नाहीत आणि रक्कमही परत मिळाली नाही। 22 नोव्हेंबर 2002 ला सीआयडीचं कोर्टात आरोपपत्र दाखल झालं। 11 पैकी 9 आरोपींवरती गुन्हे निश्चित करण्यात आले आणि त्यानंतर या 9 पैकी 3 आरोपी निर्दोष सुटलेत। मात्र सुनील केदार यांच्यासह एकूण 6 आरोपी दोषी ठरलेत आणि सुनील केदार यांना आता शिक्षा सुनावण्यात आली आहे 5 वर्षांच्या तुरुंगवासाची।